जय शिवराय. स्वागत आहे भावांनो तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला. तर भावांनो हा आपला आजचा जे काही सिरीजचा चौथा पार्ट असणार आहे. तर भावांनो त्यासाठी व्हिडिओ एक लाईक करा. आणि आजचा आपला जे काही व्हिडिओ आहे ते शिवजयंती स्पेशल आहे. कालचा पण आपला व्हिडिओ शिवजयंती स्पेशलच होता. पण तर हा जे काही व्हिडिओ आहे एका भावानं मला इंस्टाग्रामला सेंड केला की भाऊ याच्यावर ट्युटोरियल आण म्हणून. तर भावांनो फायनली आज आपण याचं ट्युटोरियल घेऊन आलेलो आहोत. तो व्हिडिओ कसा झाला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओचा डेमो मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलेला आहे. व्हिडिओ कसा झाला खाली कमेंट करा आणि खाली जय शिवराय कमेंट करायला विसरू नका भावांनो. सगळ्यांनी खाली जय शिवराय कमेंट नक्की करा. भावांनो हे जे काही मटेरियल आहे सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथून तुम्ही सगळं मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे. अलाइट मोशन ॲपचं लेटेस्ट व्हर्जन तुमचा जो नसेल तर खाली कमेंट करा, मी आपल्या टेलिग्राम चॅनलला सेंड करून देईन. चला भावांनो आपण तुमचा जरा सुद्धा न वेळ घालता आपला आजचा व्हिडिओ इथं चालू करूया. तर भावना आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला अलाइट मोशन ॲपमध्ये प्रोजेक्ट्स जे काही असते दोन, जसे मी सुरुवातीला दाखवले होते शिवजयंती शेक इफेक्ट आणि शिवजयंती स्पेशल व्हिडिओची जी काही बीटमार्क आहे ते इथे तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचे आहे आपल्या डिस्क्रिप्शनमधून. हे दोन्ही इथे इन्स्टॉल केल्याच्यानंतर इथे तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात आधी तुम्हाला इथे बीटमार्कमध्ये इथे जायचं आहे. बघू शकता इथे बीटमार्कमध्ये जायचं आहे आणि बघू शकता अशा प्रकारची काही आपली बीटमार्क असणार आहे. तर बीटमार्कमध्ये तुम्हाला सगळ्यात आधी शिवाजी महाराजांचे जे काही फोटो असते तुमच्याजवळ ते सगळे फोटो आधी इथे लावून घ्यायचे आहे. तर आपण सगळे एक एक फोटो असतात. या पहिल्या जे काही फोटोची ड्युरेशन आहे ते 9.22पर्यंत अशी इथे वाढवावं लागेल. बघू शकता एवढी मोठी या फोटोची ड्युरेशन वाढून घ्यायची आहे. तर आपण इथं हा नाही, आपण इथं दुसरा फोटो इथे लावून घेऊया. तुम्हाला जे फोटो चांगला वाटते, कारण हा जे काही फोटो आहे हा मागं ब्लर होणार आहे. त्यासाठी आपण इथे एखादा एक फोटो इथं हा वाला फोटो इथे लावून टाकूया आणि फोटोची ड्युरेशन अशी इथं वाढवून टाकूया. या फोटोची ड्युरेशन इथपर्यंत वाढून घ्यायची आहे. आणि इथून पुढे आता जे काही बीटमार्क आहे यांमध्ये तुम्हाला आपले जे काही फोटो आहे ते बरोबर अशी इथं प्लसमध्ये जाऊन बरोबर इथं ॲडजस्ट करून घ्यायचे आहे. बघू शकता अशा प्रकारे आपले जे काही फोटो आहे त्याची इथं ॲडजस्ट करून घ्यायचे. प्लसमध्ये जायचं, मीडियामध्ये जायचं आणि जे काही आपले फोटो आहे ती तशी ॲडजस्ट करून घ्यायचे आहे. तर सगळे फोटो आपण एकामागे एक अशी इथं ॲडजस्ट करून घेऊया. जे काही आपली बीटमार्क आहे त्यामध्ये आपले आजचे जे काही फोटो असतील ते आपण अशी इथे ॲड करून घेऊया. बघू शकता फोटो ॲड करायची प्रोसेस तुम्हाला माहीतच आहे. प्लसमध्ये जायचं, मीडियावर क्लिक करून जे काही फोटो आहे ते ॲड करायचा आणि एक्स्ट्राचा काही पार्ट उरत असेल त्या फोटोचा तर ती असं इथं डिलीट करून टाकायचा. बघू शकता अशा प्रकारे. तर आपण आपले सगळे फोटो एकामागे एक जेवढी आपली बीटमार्क असतील त्या सगळ्या बीटमार्कमध्ये आपले सगळे फोटो अशी इथं ॲड करून घेऊया. आपल्याजवळ जास्त फोटो नाही आहे HD तर आपण काय करूया, हेच फोटो परत इथं ॲड करून टाकूया. तर तुमच्याजवळ जर HD फोटो असतील तर तुम्ही ते परत इथं लावू शकता. पण आपल्याजवळ सध्या फोटो नाही आहे तर आपण हेच फोटो अशी इथं मागे पुढे अशी इथं ॲडजस्ट करून इथं लावून टाकूया. बघू शकता अशा प्रकारे काही. तर मीडियामध्ये जाऊन पुन्हा हा फोटो इथं लावून टाकायचा. हा इथे लावायच्यानंतर पुन्हा मीडियामध्ये जाऊन हा फोटो. तर जिथपर्यंत आपली बीटमार्क आहे, जिथपर्यंत आपण मार्क करून दिलेला आहे त्या सगळ्या बीटमार्कमध्ये असा एक एक फोटो असा इथं आला पाहिजे. प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन पुन्हा असा हा फोटो असा इथं आला पाहिजे. बघू शकता अशा प्रकारे. तर आपण हे असे इथं लावून घेऊया. बघू शकता जिथपर्यंत आपली ड्युरेशन आहे तिथपर्यंत आपल्याला हा फोटो असा इथं लावायचा आहे. अशा प्रकारे काय. तर पुढे यानंतर प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन हा फोटो असा इथं लावून टाकायचा. तर आपली जिथपर्यंत बीटमार्क आहे तिथपर्यंत आपण अशी इथं लावून टाकूया. तर आपण पुन्हा परत हा फोटो इथं लावून टाकूया. त्यानंतर हा वाला एक आणि एक आता लास्टचा फोटो म्हणजे प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन हा फोटो असा इथं लावून टाकायचा. जिथपर्यंत आपली बीटमार्क आहे तिथपर्यंत आपण हा फोटो आपले सगळे इथं लावलेले आहे. हे सगळे फोटो इथं लावल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं काय करायचं आहे, इथं बॅक येऊन जायचं आहे आणि आपल्या शेक इफेक्टमध्ये इथं जायचं आहे. शेक इफेक्टची लिंकसुद्धा तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली भेटून जाईल. तर हे इथं गेल्याच्यानंतर जे काही पहिल्यावाल्या फोटोला जे काही इफेक्ट असेल हा तुम्हाला इफेक्ट्समध्ये जाऊन कॉपी इफेक्ट्स करून टाकायचा आहे. हा ब्लरवाला इफेक्ट आहे, हा इफेक्ट इथं कॉपी करायचा आहे आणि बॅक येऊन आपल्या बीटमार्कमध्ये इथे तुम्हाला जायचं आहे. बीटमार्कमध्ये जे काही आपला फोटो आहे त्या फोटोला फक्त हा इफेक्ट असा इथं पेस्ट करून टाकायचा. बघू शकता अशा प्रकारे. या फोटोला इथं हा इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन इथे तुम्हाला काय करायचं आहे, जे काही आपली ब्लॅक शॅडो आहे ती इथं लावून टाकायची आहे. ब्लॅक शॅडो लावून टाकायची आणि शॅडोला असं इथं झूम करायचं. शॅडोला बघू शकता आपली शॅडो थोडी वेगळ्या रेशोची आहे त्यामुळे तुम्हाला शॅडोला इथं झूम करावं लागेल आणि शॅडोची ड्युरेशन जे काय ते 9.22पर्यंत इथं ठेवायची आहे. बघू शकता अशा प्रकारे. ही ते 9.22पर्यंत ठेवायची आहे आणि यावर परत एक शिवाजी महाराजांचा एक फोटो इथं लावून टाकायचा आहे. तर आपण काय करूया, या ठिकाणी आता आपण दुसरा फोटो लावून टाकूया. हा वाला फोटो इथं लावून टाकूया. फोटो लावल्यानंतर फोटोला मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन ॲडजस्ट करायचं अशा प्रकारे. बघू शकता छोटं असं इथं फ्रेममध्ये छोटं करायचं आणि याची पण ड्युरेशन जे काय ते याला आपण इथे राईट करूया आणि याची ड्युरेशन जे काय ती इथं 9.22पर्यंतच राहायला पाहिजे या फोटोची पण. म्हणजे बघू शकता अशा प्रकारे. या फोटोची ड्युरेशन पण राहिल्याच्या नंतर याला तुम्हाला काय करायचं आहे, याचं जे काही तुम्ही बॉर्डर इथं ॲडजस्ट करू शकता काय अशा प्रकारे. बॉर्डरचा कलर जे काही ते तुम्हाला पांढरा करायचा आहे. बॉर्डरचा कलर पांढरा करायच्यानंतर याची जे काही स्टाईल आहे ती तुम्ही अशी इथं कर्वमध्ये ठेवू शकता. तर असं तुम्हाला इथे एवढं सगळं ॲडजस्टमेंट इथं करून टाकायची आहे. तुम्हाला वाटेल तसं तुम्ही याची बॉर्डर इथे ॲडजस्ट करू शकता.
बॉर्डर इथे ॲडजस्ट करायच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, बॅक येऊन जायचं आहे आणि शेक इफेक्टमध्ये आता आपला जे काही दुसरा इफेक्ट असेल, पहिला इफेक्ट तर आपला ब्लरवाला होता ते आपण लावलेला आहे. आता हे जे काही दुसरा इफेक्ट आहे बघू शकता, हा इफेक्ट तुम्हाला इथे इफेक्ट्समध्ये जाऊन कॉपी करायचा आहे. हा इफेक्ट इथं कॉपी करून आता आपण जे काही फोटो लावला आहे, ज्याची आपण रेशो इथं कमी केला बघू शकता हा वाला, याच फोटोला हा इफेक्ट इथं लावून टाकायचा. तर हा फोटो काही असा इथं दिसून येईल. जर आपण सॉन्ग प्ले केलं तर बघू शकता अशा प्रकारे हा इफेक्ट इथं दिसून येईल. तर हे एवढं इथं लावून टाकायचं आहे. हे इथे लावल्याच्या नंतर पुन्हा याच्यावर आपल्याला काय करायचं, एक शिवजन्मोत्सवची मी जे काही PNG दिलेली आहे ती PNG इथं तुम्हाला लावून टाकायची आहे. ती PNG राहायला पाहिजे तुमची अशी इथं खाली. थोडी छोटी करूया आपण PNGला आणि अशी इथं खाली इथं ॲडजस्ट करून टाकायचं आहे अशा प्रकारे. आणि या PNGची ड्युरेशनसुद्धा 9.22पर्यंतच आली पाहिजे. तर हे असं इथं करून टाकायचं आहे. बघू शकता आपण थोडं याला इथं साईडला घेऊया. अशा प्रकारे तुम्हाला हे इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. हे एवढं इथं तुम्हाला असं करून घ्यायचं आहे. हे एवढं केल्याच्या नंतर आता यानंतर तुम्हाला पुन्हा परत बॅक येऊन शेक इफेक्टमध्ये आता जे काही लास्टचा इफेक्ट असेल 3 नंबरचा इफेक्ट, हा इफेक्ट तुम्हाला इथं कॉपी करायचा आहे. हा इफेक्ट कॉपी करून आता आपल्या बीटमार्कमध्ये जे काही आपले फोटो आहे, आता पहिले तर आपण सगळे लावलेले आहे, पण 9.22च्या पुढे जे काही फोटो येतील आपले, त्या सगळ्या फोटोंना तुम्हाला हा जे काही इफेक्ट आपण कॉपी केलेला आहे ते फक्त इफेक्ट असा पेस्ट करत राहायचा आहे. सगळ्या फोटोंना आपल्याला हा एकच इफेक्ट इथं लावायचा आहे. तर फक्त फोटोला सिलेक्ट करायचं, ती इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन असं इथं पेस्ट इफेक्ट असं इथं करून टाकायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे सगळ्या फोटोला सिलेक्ट करून असं इथं पेस्ट इफेक्ट इथं असं करत राहायचं आहे. तर आपण आपल्या सगळ्या फोटोंना हा इफेक्ट असं इथं लावून टाकूया. बघू शकता इफेक्ट्समध्ये जाऊन फोटोला सिलेक्ट करून पेस्ट इफेक्ट असं इथं करून टाकायचं आहे. तर आपण सगळ्यात जेवढे काही आपले फोटो आहे, जेवढे आपण फोटो आपल्या बीटमार्कमध्ये लावलेले आहे त्या सगळ्या फोटोंना असं इथं सिलेक्ट करूया आणि पेस्ट इफेक्टचे जे काही ऑप्शन आहे ते असं इथं करून टाकूया. बघू शकता अशा प्रकारे इथं पेस्ट इफेक्ट असं तुम्हाला इथं करत राहायचं आहे. तर या सगळ्या फोटोंना इफेक्ट पेस्ट लावल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, याला पण एक शॅडो लावून याला आपल्याला PNG इथं लावायची आहे. तर ती पण कसं करायचं, आता शॅडो आपल्याला 9.22पासून लावायची आहे. 9.22पर्यंत जायचं आहे. परत शॅडो इथं बघू शकता आपली शॅडो आहे. शॅडो इथं ॲड करून शॅडोची ड्युरेशन शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे. शॅडोला इथं असं ॲडजस्ट करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे शॅडो इथं ॲडजस्ट करून थोडं मूव अँड ट्रान्सफॉर्म जाऊन थोडं याला वर ढकलायचं अशा प्रकारे काय तर. आणि पुन्हा आता आपली जे काही शिवजन्मोत्सवची PNG 9.22 पर्यंत होती, तर इथून याला काय करायचं, इथून परत तीच PNG इथं ॲड करायची आहे. तीच PNG ॲड करायची, मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन PNG थोडी इथं ॲडजस्ट करून घ्यायची आहे. आपल्या हिशोबानं आपल्याला PNG अशी इथं ॲडजस्ट करायची आहे काय अशा प्रकारे थोडी इथं ॲडजस्ट करा आणि पुन्हा बॅक येऊन याची ड्युरेशन एकदम शेवटपर्यंत अशी इथं वाढवून टाका. तर अशा प्रकारे भावना आपला आजचा हा व्हिडिओ इथे रेडी झालेला आहे. तुम्हाला काय करायचं आहे, आता वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवर टच करायचं आहे. इथं जे काय आपली व्हिडिओची क्वालिटी आहे ते एकदम HD करा. बघू शकता इथं माझ्या फोनला 1440 QHD जे काही सपोर्ट करत आहे, तर मी ते इथे सिलेक्ट करतो आणि इथे तुम्हाला खाली एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून आपला आजचा व्हिडिओ इथे तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावना व्हिडिओ कसा झाला कमेंट करून नक्की सांगा. खाली जय शिवराय कमेंट करायला विसरू नका. चला भावना आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना.